याला आतमध्ये दरवाजाच्या आतमध्ये सुद्धा येऊन देणार नाही ती दोघ जण. ती व्यवस्था मी करतो, तुम्ही काळजी करू नका. शेवटी रिमोट काय माहिती तुम्हाला, लय स्पष्ट बोलत नाही, त्यामुळे ती काळजी तुम्ही करू नका. ती मी हाय वरी खाट्यानला. फक्त आपण पण जाताना छान पद्धतीनं जायचं एवढं डोक्यात धरा. बाकी ह्यांना काय करायचं करू द्या. मी मगा सांगितल्याप्रमाणे आपल्या गाव पातळीवर त्या कार्यकर्त्याला चिडवायला बघतील. आता आंदळकर साहेबालाच किती राग आलाय बघा. नका एवढा राग काढू तुम्ही. तुम्हाला साहेब का नाही, मी ही तिसरं आपली विजय हॅट्रिक झाली की तुम्ही जा अर्धा तास बोला, मी 2 मिनिटं फक्त सगळ्यांना 1च मिनिटात नमस्कार करतो ना आभार मानतो सगळ्याचं. तुम्हाला फुल परवानगी अर्धा काय तिथनं परत 3.5 वर्ष काहीच नाही, निवडणूकच नाही. त्यामुळे फुल मोकळी काय आम्ही तुम्हाला देतो. परंतु काय एखाद्या शब्दाचा धचा म करायला ही पटाईत आहे. त्यामुळे आपण शिस्तीत जाऊ. आणि मग मी सांगितल्याप्रमाणे किती जरी चिडवलं, आता मला किती चिडवलं नगरपालिकेनं, चिडलो का मी? आणि आणखीन पण त्यांना चॅलेंज द्या, काय चिडवा म्हणा, तुमची गंमत कुठं करायची ती मला माहित आहे म्हणा, तुम्हाला काहीच बोलत नाही म्हणा, पण तुमच्या गमतीला मस्त मला त्याची काळजी करा. ती मला माहित आहे कुठं काय आहे काय नाही, ती सगळं आता परिपक्व झालेलं आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी सगळ्या नेत्यांनी पण भाषणं केली. सर्व बाबा असतील, वकील साहेब असतील, भाऊ असतील, अनिल काका असतील, दादा आहेत, सगळे बापू, ही सगळेजण जे जेवढे कोणी इच्छुक होते, ज्यांच्या काही नावामध्ये काही विषय होते, सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं आम्ही कंट्रोल केलेले आहेत. कुठलाही विषय कुठं येऊन दिलेला नाही, येऊनही देणार नाही. परंतु एवढंच मी सांगतो की जी सन्माननीय मंडळी आहेत, काय कुणाच्या भावना दुखवलेल्या असतील, त्याच्यामध्ये सुद्धा मी 100% सगळ्याला शब्द देतो, त्याही दुरुस्त करण्याचा निश्चित या ठिकाणी. आणखीनही या ठिकाणी विनंती करतो की जे काही नेते मंडळी किंवा काय एखादा कुठला विषय मांडला, मी तुमचं समाधान नाही करू शकलो, 100% तुम्ही नाराज होणार आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही, काही जरी कोणी म्हणलं तरी. परंतु नाराजी मला व्यक्तिगत येऊन बोला, मी त्या नाराजीची दुरुस्ती करण्याची जबाबदारी माझी असेल. तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या माझा हा मुद्दा. तुम्हाला काही वाटलं की भाऊ मी थोडं तुमच्याबद्दल नाराज आहे, मला असं वाटतंय, पण एक जण पण बाहेर नाराजी व्यक्त करू नका. म्हणजे तुम्हाला हात जोडून नम्रतेची विनंती, एक जण सुद्धा सिंगल नाराजी बाहेर व्यक्त करू नका. काय बोलायचंय मला एकट्याला येऊन बोला, मी दुरुस्त करायची तयारी माझी, 100% दुरुस्त करून देण्याची तयारी माझी असेल, पण बाहेर व्यक्त होऊ नका. कारण त्याच गोष्टी आपल्या विधानसभेला नाडल्यात. कोणी जर म्हणलं का नाही हो असो होय की खरं बरोबर असेल, आणि ही जी बरोबर असेल असं जी व्हायरल होत गेलं, त्याचा फायदा जास्त गेला. त्याच्यामुळं बाहेर कोणी व्यक्त होऊ नका. कुणाला काय बोलायचं मला बोला, आणि कुणी एकामेकाला असं सांग नका हे असं झालं ती तसं झालं, कुणी काय बोलू नका. मला सगळ्या गोष्टी माहिती असतात, आणि विनाकारण मी फक्त दुखवलं जातो परत की बाबा हे असं का करतात. आणि दुखवलं गेलो तर 100% मी माझ्या मनात काही ठेवणार नाही, मी प्रामाणिकपणाने टाकतो. हितनं पुढं तरी कोणी तसं करू नका. आपल्या कार्यकर्त्यावरती परिणाम होईल किंवा त्यांच्या भावना दुखवतील किंवा त्यांच्या मनामध्ये नाराजी होईल असं वक्तव्य कुणाच्या तोंडातनं येता कामा नये. ही पार्टी आहे, कुटुंब आहे, आणि आपण सगळ्या अँगलनं कुठं ना कुठं अडचणीत आपल्याला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्यामुळे आता बघा कसे डाव टाकायला चालू केलेत. त्याच्यामुळं आपण सुरक्षित राहणं हे अत्यंत गरजेचं आहे, नंबर 1. दुसरा जो मुद्दा आहे की काही प्रवेश होत असताना गावागावामध्ये कोण ना कोणाला काहीतरी कुटाणं करते. तुम्ही असं समजू नका आमच्या लक्षात येत नाही. आम्ही नुसती नजर मारली की कोण कुठं थांबलंय, कोण कडाला गेलंय, 0 मिनिटात मी ओळखतो. आता मी किती वर झालं फिरतोय, 0 मिनिटात. त्याच्यामुळं माझ्या 1 मिनिटात लगे लक्षात येते ह्या गावात कार्यक्रम चालू आहे, आणि त्या कार्यक्रमाला आपली कोण माणसं मला समोर दिसत नाहीत. लगेच फोन येतात दुसऱ्या दिवशी, आठवा. मला जर कोण दिसलं नाही त्या कार्यक्रमात, लगे मी फोन करतो आणि त्याला बोलून घेतो, काय झालं तर नेमकं सांग, नाराज होऊ नको, मी आहे तुला. गावागावामध्ये मित्रांनो ही चालणारच आहे, आणि बार्शी आहे, आणि बार्शीकराचा अशा गोष्टीचा फायदा न घेणारा तो चतुर प्राणी कसा होऊ शकत नाही मला सांगत. त्यांनी हाच फायदा घेतलाय. फक्त गावागावामधल्या गटातटाचा, गावागावामधल्या रुसवा फुगवीचा एवढाच फायदा घेतलेली ही माणसं आहेत. नाहीतर ह्यांचं मिरिट काय मला सांगा, यांची गुणवत्ता काय
काही गुणवत्ता नाही, शून्य आहे. फक्त वेळ प्रसंगी गावामधल्या वादाचा फायदा. तुम्हाला काय बाकीचं घेणं देणं आहे गावातलं? मला कोण झटलंय कोण नाही मला कळत नाही का? कुणी काय केलं एवढं माझ्याजवळ नाही का? आणि विशेष तुम्ही माणसांना आमच्यावरती गैरविश्वास आहे का? अजिबात नाही. परंतु पार्टीला काही गोष्टी या ठिकाणी करणं किंवा काही निर्णय घेणं क्रमप्राप्त आहे. ज्या ज्या ठिकाणी गटतट आहेत किंवा जिथं वाद आहेत त्या प्रत्येक गावात अशी जी गाव आहेत काय 5-25 त्या गावामध्ये राऊत चाळीवरचा एक निरीक्षक असणार. तो सभागृहात झोपन आणि मला माहिती देईल. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. कोण काय करतं ही सुद्धा त्या ठिकाणी दक्षता घेतली जाईल. मग तर झालं. ह्याने असं केलं त्यांनी तसं केलं, ह्याने ह्याच्यावर ढकलू नका. ते तुमच्याकडे कुणी येणार पण नाही तिथं. माणूस स्पेशल माणूस सभागृहामध्ये झोपन गपचिप किंवा कुठं तर पाहुणे रावळ्याची इथं पाहुणा म्हणून येईल. कुणाचे पाहुणे कुठं आहेत मला माहित आहे चाळीवरचे. तो तिथं पाठवीन त्याला आणि मला नुसतं माहिती द्यायचं. आणि बघा तुम्ही त्या गावात गडबड व्हायला लागली कुणी करायला लागलं त्याला 100% मी फोन करतो. गडबड करू नको, मला तुझ्याबद्दल माहिती खराब यायला लागली, मी फोन करतो. तुम्ही काय बघा तुम्ही काय त्याच्यामुळे कुणी गडबड करू नका. अत्यंत ही निवडणूक डोळ्यात तेल घालून आपण लढवतोय. गेली 4 महिने झाले मित्रांनो, तुम्हाला मी आवर्जून सांगतो, 4था महिना आहे. मी 5 तासाच्या पुढे झोपलोच नाही. एक 7-8 दिवस मला कुठं तर 6-7 तास झोपलो असेल. फक्त 3.5, 4, 4.5, 5 तास. मग एवढी मेहनत घेण्याचं कारण काय की विधानसभेचा गोंधळ झाला आणि गेली 15 महिने झाला आपण बघतोय की एवढं मोठं तालुक्याचं नुकसान व्हायला लागलंय. आणि आता जरी नुकसान झालं तर परत जिंदगीभरही नुकसान भरून निघणार नाही. माझा कुठलाच स्वार्थ नाही तुम्हाला सांगतो. मग भाऊनी सांगितलं तरी सुद्धा मी कुठल्या गोष्टी माझा काहीतरी अहंकारपणा वाटन. खरंच मी तुम्हाला सांगतो. आता मी काय पोराला बाजूला काढलं, भावाला बाजूला काढलं. शेवटी कॉप्टमध्ये घेताना मला अख्खी पार्टी माझ्या अंगावरती आली. तुम्ही असलं कसलं काहीतरी करायला लागला म्हणले. असं का करायला लागला म्हणले भाऊ तुम्ही? मग तुम्ही आमच्यावर नाराज आहे असं आम्ही समजन. म्हणून मी सगळ्यांच्या दबावापोटी, नाहीतर तिथं सुद्धा नानाला मी कॉप्टमध्ये सुद्धा घेणार नव्हतो मित्रांनो. शेवट सगळ्यांचा इतका दबाव आला की पार्टी सांभाळण्याकरता विरोधक त्या ठिकाणी नाटकं करतील, त्या पार्टी सांभाळण्याकरता नानाला तिथं आतमध्ये पाठवा म्हणून सगळ्यांच्या इतकं मला बर्डन. पत्रकार सगळ्यांचे मेसेज, पत्रकारांचे सुद्धा मला मेसेज आले, तुमचे सगळ्यांचे मेसेज आले, भाऊ तसं करू नका. आणि त्यावेळेस तो निर्णय मी अचानक निर्णय शेवटच्या काही 1-2 तासामध्ये निर्णय तुम्हाला सांगतो दिला. नाहीतर मी 4 माझे सहकारी होते, 6.25 वर्ष सगळ्याला करणार होतो तुम्हाला सांगतो. म्हणजे काय झालं होतं की विनाकारण मला किंवा कुटुंबाला इतकं टार्गेट केलं होतं, रणवीरला, मला, नानाला, की मला फार वेदना होत होत्या. याला मी काहीच करत नाही, विनाकारण आमच्या अंगलट का आणा लागलेत म्हणून मी सिद्ध करून दाखवलं की मी कुठल्याही स्वार्थापोटी काय करत नाही. तुम्ही नगरपालिकेला बघितलं, आता भाऊसाहेबांनी सांगितलं नगरपालिकेला काही उमेदवार उभा केल्यानंतर मला तिकडून काय म्हणत होते. मी म्हणलं मी तसलं बदनाम होण्याच्या विषयातला माणूस नाही. आता त्याची सुद्धा शिक्षा मिळते ही मला आश्चर्य वाटते. आणि काय माणसं किती खालच्या लेवलला जाऊन कुठंतरी 4 पैसे मिळवण्याकरता कशा पद्धतीने वागतात ह्या तालुक्यात. तुम्हीच बघा सगळेजण, तुम्हीच बघा सगळेजण बघा. अरे उमेदवाराला सुद्धा विचारतात किती खर्च करणार पहिल्यांदा सांग, दाखवा. इथं सगळे 300 जण आहेत इच्छुक आलते मुलाखतीला. खरंच तुम्ही सांगा, मी एकाला तर विचारलं का किती रुपये खर्च करणार तुम्ही? कुणी पण उठून म्हणावं एकाने पण तू काय खर्च करणार का विचारलं का? विचारलं का? म्हणून मी तुम्हाला 10दा सांगतो की माझ्याबद्दल जी चुकीची माहिती तुमच्यापर्यंत पसरवली जाते, आणखीन पण जबाबदारीने सांगतो की गैरसमज जे केले जातात ते फक्त तुमच्या डोक्यातनं दूर ठेवा. राजभाऊचं असं बघा, मी कष्टाळू माझं कुटुंब आहे मित्रांनो. मी अत्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा मावळा आहे. तुम्हाला सांगतो माझं दैवत म्हणून त्या महाराजांकडे बघून मी त्यांच्या पायाला हात लावूनच घराच्या बाहेर पडतो. मी देवाराचे दर्शन घेतो महाराजांचं. त्यांची जी सगळी राजकीय किंवा जीवनातली जी रणनीती आहे ही सगळी मी अनुभवलेली आहे. मी 12 पुस्तकं वाचलेली आहेत तुम्हाला सांगतो. सगळं महाराजांचं प्रत्येक गोष्ट ना गोष्ट, आणि त्याच्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट मी माझे गुरु किंवा दैवत सगळं त्यांना मानून मी राजकारणातले धडे घेतो. सगळ्या गोष्टीचं बारकाईनं
अनुकरण करून राजकारण करतो इथं, म्हणून टिकलोय आणि म्हणून जिवंत आहे तुम्हाला सांगतो, आणि म्हणून आर्थिक दृष्ट्या मजबूत आहे, म्हणून आर्थिक दृष्ट्या पण मजबूत आहे तुम्हाला मी खरं सांगतो. आणि तुम्हाला आज पण मी सांगतो, उद्या पण सांगतो, जोपर्यंत मी हाय तिथं इथं ह्या तालुक्याच्या सरीपाटावरती, जसं छत्रपती शिवरायांनी एकही किल्ला स्वतःच्या मालकीचा गृहीत धरला नाही, जेवढा खजिना होता तो कधीही महाराजांनी स्वतःची प्रॉपर्टी म्हणून मानला नाही, तसं माझी पण जेवढी प्रॉपर्टी असेल ना, फक्त रणजितला 20 एकर काय खेड्यापाड्यातला असू द्या, रणवीरला, आणि एक एक छोटा छोटा व्यवसाय, एवढं जर त्या पोरांसाठी सोडलं, अख्खी इस्टेट ह्या आपल्या पार्टीसाठी जाऊ द्या, मी ह्यांच्या बापाला पण भेट नाही. ज्या माझ्या राजाचं अनुकरण आहे ना तीच करणार आहे. तुम्ही अजिबात म्हण नका की राजभाऊचे हिथं प्लॉट आहे तिथं प्लॉट आहे. अरे ही तर तुमची खरी तुमची नीटनेटकी करणारी माझी ही आहे ना ताकद. नाहीतर तुम्ही मला काय केलं असतं, कुठं तर मला खारमुरीचाच गाडा लावून दिला असता ना तुम्ही. तुम्हाला जाहीरपणाने सांगतो, मी आज का बोललो की माझ्याबद्दल विधानसभेत लय अपप्रचार केला. आज का गरीबाची पोरं बिचारी ताठमानानं चालतात आणि कोण घेऊन जातो समोर करदोडा सुद्धा तोडून टाकतात. येताना पण कोण येत नाही, जाताना त्याची जाणीव नाही का मला. त्याच्यामुळे आपल्या महाराजांनी कधी म्हणलं का एका किल्ल्याला नाव आहे का महाराजांचं, आणि मी महाराजाचा लय येडा मावळा आहे तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळं महाराजांकडे बघून मी ही राजकारणाची धडी शिकलेलो आहे. माझं गुरुवर्य तेच आहे, माझं दैवत तेच आहे. कशा पद्धतीनं महाराजांनी जीवनामध्ये सगळ्याच गोष्टीला तोंड दिलं, ह्याचं जर आपण वाचन केलं तर लक्षात येतं की कसं जीवनामध्ये जीवन जगायचं. त्याच्यामुळं मी अत्यंत सुरक्षित, सगळ्याला व्यवस्थित, जसं त्यांनी स्वराज्याचं रक्षण करण्याकरता प्रत्येक टेक्निक वापरत होते, बहिर्जी नायकांच्या माध्यमातून कशी माहिती गोळा करायची. आता तुम्हाला सांगतो, प्रत्येक खबर कशी माझ्यापाशी येते, कशी येते, टाचणी पडली तरी मला कळती. कशी कळती का नाही तुम्ही सांगा. सगळ्याचं भविष्य सांगतो बसलं का कळतंय, हे सगळं मी त्यांचं जे वाचन केलं, महाराजांनी नेमकं काय काय केलं हे मी माझ्या मनामध्ये साठवून ठेवलं, आणि त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी मी इथं करतो. म्हणून मी सुरक्षित आहे मित्रांनो. बाकी काय दुसरं नाही तर महागच माझा कार्यक्रम झाला असता. त्याच्यामुळे तुम्ही निश्चित राहा, कुणीही काळजी करू नका, फक्त रिझल्ट चांगला द्या. बाकीचं ह्या तुमच्या साध्या मावळ्यावरती सोपवा, बाकीचं मी आहे सगळं आहे. आणि कुणीही गटाताटाचं राजकारण करू नका. तुम्हाला सांगू, राहता राहिल्या तुमच्या उद्या ग्रामपंचायतीची सुद्धा काय मला माहिती माझ्या लागला काय झालं मी अवस्था बऱ्याच जणांची मित्रांनो. त्याच्यामुळे गोष्टी त्या ठिकाणी काळजीपूर्वक हाताळ. एखाद्या कुटुंबाला जर मोठा खड्डा आला राजकारण करताना, त्याची अवस्था काय होती मला त्याची जाणीव आहे. 14 ते 16 मी भोगलंय. 14 ते 16 ह्या 2 वर्षामध्ये मी भोगलंय. आणि तिथनं परत आणखीन काही गोष्टी डोक्यामध्ये घेऊन मी माझ्यामध्ये सुधारणा केल्यात. त्याच्यामुळे मी नीट सुरक्षित पद्धतीने चालतोय. तुम्ही ग्रामपंचायतीची सुद्धा काळजी करू नका, पुढे कुठल्या गोष्टीची काळजी करू नका. फक्त 6 पैकी 6 आणि 12 पैकी 12 मला हाच रिझल्ट पाहिजे तुम्हाला. आणि मीही तुमच्या विश्वासावरती ही सगळं सोपवतोय, कारण नियोजन मी करणार आहे, पाटपोळी मतं तुम्ही आणणार आहेत. तुम्ही जोपर्यंत ताकदीनं पळत नाहीत तोपर्यंत कुठलीही आपण निवडणूक जिंकत नाहीत. मला एकच शब्द पाहिजे तुमच्याकडनं, भाऊ तुम्ही निर्धास्त राहा, काळजी करा नका. सगळ्या 18 उमेदवारांची जबाबदारी आम्ही घेतली, म्हणून मला तुम्ही शब्द द्या. फक्त हात वर करून सांगा प्रत्येकाने, कुणाच्याही बायकाव्यामध्ये येऊ नका. काही वाटलं की मला येऊन भेटा, बस. फक्त गैरसमज होऊन येऊ नका. ह्यांना 3दा पाणी पाजून येऊ आपण, 3दा पाणी पाजून बस. बिंदास राहा. सगळ्या उमेदवाराला पण शुभेच्छा. आणि सगळे उमेदवार नगरपालिका, बाजार समिती आणि जिल्हा परिषद पंचायत समिती, ज्या कार्यकर्त्याच्या जनतेच्या जीवावरती आलं मित्रांनो, त्यांना पण तुम्ही पण कधी विसरू नका. त्यांना दैवत म्हणून काम करा, कारण आपल्या वागण्यावरती पार्टीचं भविष्य असतं. तुम्ही त्यांना कधी विसरू नका. आणि ज्यांनी ज्यांनी तुमच्यासाठी जीवाचं रान केलंय, मी नगरपालिकेत सुद्धा नगरसेवकाला सांगितलंय, ह्या निवडणुकीमध्ये जी झटणार आहेत सगळी कार्यकर्ते काम करणार आहेत, त्यांचा सन्मान करा. नाहीतर निकाल लागला
की त्या कार्यकर्त्याला तुडवतोय आणि तिसरं हार घालायला येते. ह्याच्यापासून एक सावध राहा. मला लय मोठे अनुभव आहेत, मी बारीक बघत असतो, मला माहित असतं कोण काय करतंय काय नाही. त्याच्यामुळं बिंदास राहावा. जी प्रामाणिकपणानं काम करणारे कार्यकर्ते आहेत 1,01% आपण त्याची दखल घेतो. आणि फक्त जी गैरसमज थोडा ग्रामपंचायतीला मी जी भाषणामध्ये बोलतोय ना आता, ग्रामपंचायतच्या आपल्या सरपंचाचा सदस्यांचा जी थोडी बदनामी करण्याचा प्रयत्न, कारण ग्रामपंचायती आपल्याकडे भरपूर होत्या, त्याच्यामुळे सांगतो की ह्याला 10 लाखाचं काम दिलं त्यांनी, ही एक जरा डोक्यातनं काढून टाका. बिचाराला मिळले असतील 5-50 हजार रुपये बरं का. अरे त्यांनी पण त्याचं कुठंतरी 1-2 एकर इकून निवडणूक लढलाय, ती पण बारशीला आलाय, राशन कार्ड काढलंय, गाडी घेऊन आलाय, सगळ्याला इथं कोणी उपाशी असलं तर हॉटेलमध्ये 1000-2000 घालल्यात. नका त्याचं करू. हे ते मेजर वगैरे लय माणसं आहेत असली, एक उगणे मेजरचं नाव देतो. मिलिटरीतनं आलं, पेन्शन होती बिचाऱ्याची, गेली 10-5 एकर जमीन. अशी असंख्य उदाहरणं आहेत तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळं कितीतरी जणांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. त्याच्यामुळं आपल्या कुठल्या पदाधिकाऱ्याला नावं पण ठेवू नका तुम्ही. मी स्पष्ट सांगतो, काय नाही राजकारणातनं काय मिळत नाही. मी तुम्हाला जबाबदारीने बोलतो. माझ्या उद्योगातनं 80% राजकारणामध्ये जाते, 20% सुद्धा कुणी मदत करत नाही, तुम्हाला सांगतो. ह्याच्यापेक्षा काय बोलू आणखीन. बघितलं ना सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्यांची काय अवस्था आहे. त्यामुळं गैरसमज जी पसरवतात, गैरसमज होऊन देऊ नका आपल्या ग्रामपंचायत सदस्य सरपंचाबद्दल. तुम्ही एवढं उलट बोला, उलट उत्तर त्यांना द्या की बाबानो ह्या सगळ्या प्रक्रिया घडतात, ग्रामपंचायती ती, पंचायत समिती ती, उद्या आमदारकी जर असेल, ह्या सगळ्या जर लाईननं सत्ता असतील, उद्या एखाद्या साठवण तलावाचं किंवा बंधाऱ्याचं किंवा पाण्याचं उदाहरण द्या. मी उदाहरणं द्यायला चालू केल्यात. 5 लाख रुपये एकरची जमीन 20-25 लाख रुपये विक्री झाली का ना आता. सांग तुझ्या गाताच्या वडीला, आता हजार रुपये निघलं ना आपल्या सगळ्या लोकांनी एकर. आता काय भाव आहे का नाही? ₹1 कोटी. बायपास नसतं झाला तर झालं असतं का? मग ही जी डेव्हलपमेंट होती आहे ना काही ना, ह्या डेव्हलपमेंटमुळे तुमच्या आपल्या शेतकऱ्याच्या, आणि इथं बसलेल्या किती जणाला शेती आहे सांगा बरं. शेती असलेले हात वर करा सगळी. तुमच्या जमिनीच्या किमती, मी आमदार झाल्यापासून जमिनीच्या किमती किती वाढल्यात मला सांगा सगळीजण. दुप्पट तिप्पट झाल्या का नाहीत एकराच्या? झाला का नाही सगळ्याला फायदा? मग कशाला आपल्या सरपंचाला 50,000 नावं ठेवता तुम्ही? तेवढे करू नका. सगळेच होणार आहेत कोणी ना कोणी. त्याच्यामुळं कुणाबद्दल अपप्रचार जी करतात ना, त्याला तिथल्या तिथं झीड करा. आणि भविष्य तर लय उज्ज्वल आहे, तुम्ही काळजी करू नका. खरंच मी जे म्हणतोय ना, करून दाखवल्याशिवाय राहतच नाही. तुम्ही काळजी करू नका, फक्त बिंदास राहा. 6 आणि 12 हे विषय संपला. चला आता जेवायला, मला पण भूक लागली. सर्वांनी महाप्रसादाचा लाभ जाऊ नये. भोसले चौकामध्ये राज क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व जव्हार गणेश मंडळ यांच्या वतीनं गणेश जयंतीच्या निमित्तानं